लोकसभा निवडणुकींचा बिगुल वाजला आहे। अहमदनगर दक्षिणमधून भाजपाने सुजय विखे यांना दुसऱ्यांदा उमेदवार दिला आहे। आपल्यासोबत सुजय विखे साहेब आहे। सर, उमेदवार आली, अर्ज भरला, तुम्ही मतदारसंघात फिरताय, कसा रिस्पॉन्स आहे? मतदारसंघामध्ये गेले अनेक दिवसांपासून प्रचारामध्ये फिरत असताना जनतेचं प्रेम आणि गर्दी पाहता या विश्वासावर मी कायम आहे की या अहिल्यानगरचा खासदार परत एकदा भारतीय जनता पार्टीचा आणि या देशाचे प्रधानमंत्री परत एकदा नरेंद्र मोदी होतील, या सगळ्या जनतेच्या प्रेमाच्या माध्यमातून असं दिसून येत आहे। पहिल्या निवडणुकीमध्ये तुम्ही जी आश्वासन दिली होती त्याच्यापैकी साखळे असेल किंवा कुकडी असेल, याच्यामध्ये ती आता कितल्या टप्प्यामध्ये आलेली आहे, किती दिवसात? आपण साखळेचं जो आश्वासन दिलेलं होतं त्यामध्ये राज्यामध्ये सरकार आल्यानंतर माननीय आमचे नेते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि कर्डिले साहेब आणि पाचपुते साहेब यांच्या सहकार्याने सर्वेक्षणाचं काम आम्ही पूर्ण केलं आणि आता त्याला प्रशासकीय मान्यता देण्याचं काम बाकी आहे। कुकडीच्या प्रकल्पाच्या संदर्भात जवळपास 34 सुधारित प्रशासकीय मान्यता आणि पाण्याचं फेरवाटपाचं नियोजन हे केंद्राचं जलशक्ती मंत्रालयाकडे पाठवण्यात आलं आहे। जसं ते पाण्याचं फेरवाटप होईल त्या अनुषंगाने 4 सुधारित प्रशासकीय मान्यता झाल्यावर जे काही अनेक दिवसांपासून कुकडीचे प्रलंबित प्रश्न आहेत हे देखील मार्गी लागतील। राज्यामध्ये 1.5 वर्ष सरकार असल्या कारणाने आम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं आम्ही करायचा प्रयत्न केला। हे सरकार जर पहिल्या वेळेसच साधारण 5 वर्ष राहिलं असतं तर हे सगळ्या योजना आपल्याला पूर्णत्वाकडे नेतांनी दिसल्या असत्या। मात्र केंद्रामध्ये 5 वर्षाच्या सरकारमध्ये जेवढे केंद्रीय प्रकल्प आपण आणले ते सगळे आपण पूर्ण केलेले आहेत आणि मग जनतेपुढे आलेलो आहोत। केंद्राच्या त्या योजना होत्या, त्यामध्ये वयश्री योजना असेल, या योजनेचा तुमच्या मतदारसंघामध्ये किती लोकांना फायदा आला आणि अशा किती योजना तुम्ही राबवल्या सक्षम? केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना साहित्य देण्यासाठी राष्ट्रीय वयश्री योजना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची संकल्पना होती। जवळपास 45,000 लाभार्थ्यांना आपण आयडेंटिफाय केलं आणि त्यांना प्रत्येकाला व्यक्तिशः जीवनावश्यक साहित्य जवळपास 43 कोटी रुपयाचं साहित्य आपण दिलं। तसंच दिव्यांगांना आपण त्यांच्या जीवनावश्यक साहित्य वाटप करत 7,500 दिव्यांग बंधू आणि भगिनी यांना जवळपास माझ्या मते 14 कोटी रुपयाचं साहित्य आपण इंडिव्हिज्युअल बेनिफिशरी म्हणून वाटप केलं। अशा अनेक योजना, ह्या 2 तर एक प्रामुख्याने ज्याला म्हणतो की अग्रसर योजना होत्या, पण अशा अनेक व्यक्तिगत लाभाच्या योजना आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून या अहिल्यानगरच्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही आणि आमचे कार्यकर्ते यशस्वी झालो। तुम्ही काही कुटुंब पण अडॉप्ट केलेली आहे, नेमकी 200च्या आसपास ती कुटुंब ह्या 250च्या आसपास, नेमकी काय कसं त्यांचं हे करतो? नाही, आपण मागच्या कालावधीमध्ये 5 वर्षापूर्वी जेवढे त्या सालामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या परिवारांना आपण दत्तक घेतलं। हे दत्तक घेत असताना आजपर्यंत त्यांच्या सगळ्या मुलांचं शिक्षण आपण पूर्ण करतो आहे, त्यांची फीज आपण रुटीनली भरतो आहे। अनेकांच्या घरात मुलींचे लग्न झाले आणि म्हणून भूमिका एक होती की एखादा व्यक्ती, एखाद्या घरातला कर्ता व्यक्ती गेल्यानंतर त्या घराची जबाबदारी आपण स्वीकारली आणि म्हणून एक वडील या नात्याने, त्या घरातला पालक या नात्याने आपण त्या घराची काळजी गेल्या 5 वर्ष घेतो आहे आणि यापुढे देखील घेत राहणार आहोत। अनेक फायदे हॉस्पिटलच्या माध्यमातून देखील जे कार्ड आपण त्यांना दिले होते, अनेक लोकांचे उपचार मोफत झाल्याचा सगळा डेटा रेकॉर्ड आपल्याकडे आहे, पण आता तो विषय आत्मीयतेचा आहे त्यामुळे त्याची जाहिरात मी काय फार करत नाही। या निवडणुकीत प्रामुख्याने जे महाविकास आघाडीचे निलेश लंके आहे यांच्या आल्यापासून प्रामुख्याने एक मुद्दा समोर येतो आहे की तो आहे दडपशाहीचा, गुंडगिरीचा। ह्या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहताय? असं करता नाही, आता दडपशाही गुंडगिरी कोणाची आहे ही जिल्ह्याला माहिती आहे, त्यामध्ये मी बोलणं हे अतिशय हास्यास्पद आहे। कारण की प्रत्येक व्यक्तीचं एक बॅकग्राऊंड किंवा हिस्ट्री असते। समोरचे उमेदवार ज्या मतदारसंघात 5.25 वर्ष आमदार म्हणून ज्यांनी काम केलं, हा प्रश्न तिथल्या सर्वसामान्य जनतेला जर विचारला तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल। मी 5 वर्ष खासदार म्हणून काम केलं, उमेदवार सोडून सर्वसामान्य जनतेमध्ये कोणी हे वाक्य बोललं तर मी त्याला उत्तर द्यायला बंधनकारक आहे। पण 5.25 वर्ष जो व्यक्ती आमदार म्हणून ज्यांनी काम केलं त्या मतदारसंघामध्ये आपण कुठं जरी गेलात तर हेच वाक्य निघतं की त्या पारनेर तालुक्यामध्ये लोक तिथल्या असलेल्या गुंडागर्दीला आणि दडपशाहीला कंटाळलेले आहेत आणि म्हणून एक फार मोठा उठाव स्थानिक माजी आमदाराच्या विरोधात या लोकसभेला आपल्याला पाहायला मिळतो आणि फार मोठं मताधिक्य पारनेर तालुक्यातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आपल्याला मिळताना दिसेल।
एकंदरीत राज्यामध्ये लोकसभा असो किंवा विधानसभा असो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विखे आणि पवार हा संघर्ष पाहायला मिळतो. याही वेळेस पवारांनी लंकेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुन्हा एकदा विखे कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे का? नाही, आता पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना आमच्या परिवारावर प्रचंड प्रेम आहे आणि ते 40 वर्षापासून राहिलेले काय आजचं प्रेम नाही. आणि ते वारंवार दर 25 असं प्रेम व्यक्त करतात, अधूनमधून व्यक्त करतात. तर जेवढं ते प्रेम आमच्यावर करतात त्यापेक्षा जास्त प्रेम या अहिल्यानगरची गोरगरीब जनता आमच्यावर करते आणि म्हणून त्यांचं प्रेमाचं उत्तर आम्ही नेहमी देतो, यात काही शंका नाही. एकंदरीत राजकारणामध्ये पाहायला गेलं तर रोखठोक बोलणारा माणूस कधी चालत नाही. तुम्ही प्रामुख्याने पाहता, मी तुम्हाला बघतो, तर तुम्ही रोखठोक बोलता, याचा त्रास होतो? त्रास होतो किंवा त्याचा परिणामही होऊ शकतो, पण जनतेच्या भावनेशी खेळून त्यांना खोटं बोलून कुठलाही प्रश्न लांबवत ठेवणं हा माझा मूळ स्वभाव नाही. एखादा व्यक्ती एखाद्या खासदाराकडे प्रश्न आणल्यानंतर त्याला हो किंवा नाही हे सांगायची हिंमत आणि धाडस असलं पाहिजे. आपण हो म्हटलो तर ते झालं पाहिजे आणि नाही म्हटलो तर परत त्याने आपल्याकडे येणं नाही. कारण की तो व्यक्ती त्याचा वेळ खर्च करून, पेट्रोल खर्च करून, एवढा लांब प्रवास करून आपण घेतो आणि 3दा 4दा येऊन काय त्याचं साध्य होत. त्यामुळे आलं तर एका वेळेसच काम झालं पाहिजे आणि नसेल होण्यासारखं तर नाही म्हणून त्यांनी त्याचा मार्ग शोधला पाहिजे की त्याला दुसरा काय पर्याय आहे का. त्यामुळे या स्पष्टतेचा फायदा हा मला होतो, पण कदाचित त्याचं नुकसानही होईल. पण आपण आपल्या वैचारिकतेने आणि सुसंस्कृतपणाने सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठीच काम करतो आणि जेव्हा अशी भावना घेऊन आपण काम करत असतो तेव्हा सहसा लोक ते समजून घेतात आणि लोक बरोबर राहतात. स्वर्गीय बाळासाहेब विखे यांची एक स्वप्न होतं किंवा सह्याद्रीचं पाणी जे आहे ते नगर किंवा बीड असं ह्या पट्ट्याचं, त्याची मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे की आम्ही योजना आणतो आहे. साधारणतः हा काय प्लॅन असा आणि कितपर्यंत तयार होणार? नाही, आता सह्याद्री माथ्यावरून समुद्राकडे वाहून जाणाऱ्या पाण्याचा DPR हा माननीय आमचे नेते देवेंद्रजी साहेबांनी मुख्यमंत्री असताना तयार केला होता. त्या आराखड्याला मंजुरीही देण्यात आली होती, पण 3 वर्ष महाविकासाकडे सरकार असल्याने ती योजना पुढं सरकली नाही. आता परत राज्यामध्ये सरकार आल्यानंतर त्याचा सविस्तर DPR तयार व्हायचं काम चालू आहे आणि हा DPR झाल्यानंतर गोदावरी खोऱ्यामध्ये अतिरिक्त वाहून जाणारं पाणी आणल्यानंतर मराठवाडा आणि अहिल्यानगर हा दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही हे स्वप्न कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलं आणि हा प्रकल्प त्या सगळ्या स्वप्नपूर्तीचं उत्तर राहणार. तुम्ही तर उमेदवारी अर्ज भरला होता त्यावेळेस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री थोरात साहेब होते, हे विखे साहेब होते, परंतु विरोधकांकडून राहुल गांधी येणार अशी चर्चा होत्या, या कसं? जनतेने आता तरी समोरच्या उमेदवाराला ओळखून घ्यावं की कशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या माध्यमात त्यांनी पारनेर तालुक्याच्या जनतेला फसवलं, कशा प्रकारे जनतेला फसून ते आमदार झालेत, आज राजीनामा दिला, आज लोकसभेला उभं राहत असताना ते जे दाखवायचा प्रयत्न करतात किंवा बोलतात त्याच्यामध्ये कुठलंही सत्य नाही. आणि हे त्यांच्या आत्ताच झालेल्या वाक्यावरून लक्षात येतं की त्या ठिकाणी राहुल गांधी येणार. मीडियामध्ये येण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारे एक असं वाक्य निर्माण करायचं ज्याने की मीडिया कव्हरेज मिळेल, हेच समोरच्या उमेदवाराचा स्वार्थ आहे. आणि त्यामुळे ज्या दिवशी ते बोलले त्या दिवशीच आम्ही दोघं फार हसलो होतो. आम्हाला माहीत होतं आता हे व्यक्ती बोलून बसलेत, हे होणार नाही. कारण की राहुल गांधीजींना हे माहिती आहे की इथं येऊन काय फायदा नाही, इथला निकाल हा भारतीय जनता पार्टीच्या बाजूने लागलेला असल्यामुळे ते कदाचित त्यांनी याचं टाळलंही असेल. एकंदरीत या निवडणुकीमध्ये एक मुद्दा प्रामुख्याने पुढे येतो, गरीब आणि श्रीमंती. परंतु याच्याकडे तुम्ही कसं होता, याच्यामध्ये ग्राउंड लेवलला काय निवडणूक लढवताना याचं काही समीकरण असतं? जनतेला त्याचा काही फरक पडत नाही, कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे. जनता ही गोष्ट पाहते की जर जनतामध्ये सर्वसामान्य नागरिक असेल त्याला एखादा लोकप्रतिनिधी तो गरीब असण्याची भावनेची जाणीव करून देतो का नाही देत. आज 50 वर्ष आमचा परिवार या जिल्ह्यामध्ये राजकारण करतो. सर्व जाती धर्माचे आणि सर्व घटकाचे लोक आमच्या कुटुंबाशी निगडीत आहेत, जवळ आहेत. कारण की आम्ही तो दुरावा कधी त्यांना जाणीव किंवा जाणून दिला नाही आणि म्हणून हा मुद्दा कधीही चालणार नाही. अनेक भाषणं यापूर्वी याच्यावर झालेली आहेत. या उलटं समोरच्या उमेदवाराचं आता जे चित्र आहे त्याच्याकडे असणारा पैसा, त्याच्याकडे असणारी संपत्ती, त्याच्याकडे असणारं सगळ्या गैरकामांचा कच्चा चिट्टा हा रोज मीडियाच्या माध्यमातून बाहेर येतो आहे. आणि मला असं वाटतं की 13 मेपर्यंत आता रस्त्यावर चालणारा एक सर्वसामान्य युवक देखील किंवा युवती देखील समोरच्या उमेदवाराचा बायोडेटा सांगू शकेल.
तुम्हाला मिळणारा विश्वास आणि तुमचा असलेला आत्मविश्वास याच्यामध्ये तुम्ही लोकसभेत जाणार आहात, पण प्रामुख्याने निवडून गेल्यावरती कुठला असा विषय असेल की तो तुम्ही अजेंड्यावरती घेणार आहात? नाही, आपले MIDC ज्या आपण मंजूर करून आणलेले आहेत, नगरला, बेलवंडीला, शिर्डीला, या तिन्ही MIDCमध्ये आता उद्योगांना आवश्यक आहे. 5 वर्ष जर आपण या तिन्ही MIDCच्या फुल फ्लेजेड 500 एकरावर वेगळे उद्योग आणू शकलो, म्हणजे टोटल 1600 एकर जमीन आहे, वेगळे उद्योग आणू शकलो तर कमीत कमी 10, 15, 20 हजार युवकांना युवतींना रोजगार निर्मिती करणं हा एक फार मोठा चॅलेंज आहे आणि ते फक्त आम्हीच करू शकतो हे जनतेलाही माहिती आहे आणि त्यामुळे ते करायचं काम आम्ही आता हाती घेणार आहोत. एक मुद्दा राहून गेला, नगर शहरामध्ये पूर्वी नगर जिल्हा असू द्या, रस्त्यांची फार दुरवस्था होती. तुमच्या माध्यमातून किती किलोमीटरचे आणि किती कोटींचे रस्ते आलेले आहेत? आता किलोमीटर खरं तसं मोजलं नाहीत बरं का, पण जवळपास माझ्या मते 10,000 कोटीचे रस्त्यांचे कामं आपण पूर्ण केले. फ्लायओव्हर, बायपास, नगर करमाळा रस्ता, नगर पाथर्डी, नगर मनमाडचं काम आता अधिक गतीने या ठिकाणी चालू आहे. मधल्या काळात थोडा प्रॉब्लेम होता. आडळगाव, जामखेड, नावरा आणि नव्याने अजून काही रस्ते मंजूर झालेले आहेत. तर अशी असंख्य लिस्ट आहे जी कदाचित सांगायला गेलो तर फार वेळ जाईल. त्यामुळे 10,000 कोटी ढोबळ एक रक्कम तुम्हाला सांगतो. 10,000 कोटीचे केलेले कामं आणि ज्या अनुषंगाने लोकांचा मिळणारा पाठबळ याच व्यक्तीवरती ते लोकसभेत जाणार यात शंका नाही. बीड दीपक साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर.